हे जे नाटक आहे ते अख्ख्या गावात घडतंय, तर आम्ही या प्रसंगात बाहेरून आलेली मंडळी आहोत. तर मी एका अधिकाऱ्याचं पात्र साकारतोय. मी एक रिपोर्टर आहे आणि मी या गावची तलाठी आहे. जी तिघांची पात्र या गावातली नाहीयेत, ती सगळी बाहेरून आलेली आहेत. इथे आम्ही जमण्याचं कारण म्हणजे एक न्यूज आमच्या कानावर आली. अगदी रेअर अशी जी गोष्ट आहे ती आमच्या गावात. ही न्यूजच म्हणजे आम्हाला पूर्ण शॉकिंग होती. ते आता पुढे काय होतंय त्याचं, कुठल्या म्हणजे किती ते गव्हर्नमेंट कडे जातंय किंवा कुठे जातंय हे बघण्यासाठी आम्ही इथे पोहोचलो. माझं जे पात्र आहे त्या पात्रासोबत काय होतंय किंवा त्याच्यासोबत काय काय घडतंय, ते गावकरी काय काय त्याच्यासोबत बिहेव करतात, ते सगळं आपल्याला तुम्हाला दिसणार आहे. मी तेच विचारतोय काय धरणं एवढंच करते, आवाज बसलाय ना त्याचा. आणि या झाड काय भूमिका निभावतंय या सगळ्याची एकंदरीत गोष्ट. आणि यामध्ये खूप इंटरेस्टिंग पात्र आहेत, काही कपटी पात्र आहेत, काही पात्र खूप काही भोगून सुद्धा शांत आहेत, काही पात्र सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतायत पण तोही स्वतःच्या स्वार्थासाठी. तर काही गंमतशीर पात्र ते सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायत, तेही स्वतःच्या स्वार्थासाठी. आतापर्यंत जशा एकांकिका केल्या आहेत त्यापेक्षा ही एकांकिका थोडी वेगळी आहे. पहिल्यांदा मी म्हणजे असं एवढ्या एनर्जीवाला पात्र करतोय कारण घाम फुटतो कधी कधी करताना. चालू घेऊन थेट तुमच्या घरला आलो की आमच्या फादर आपल्या घरला आलता. अरे कशा पैठूंचा कोंबडा अंगावर घेतोय. अरे आबा आमच्या घरला नव्हता आलास तू. सिरियस पात्र सस्टेन करणं हे मला खरंच खूप कठीण वाटतं. आणि त्यात आपले ना खूप लिमिटेशन्स असतात की रिॲक्ट होण्यामध्ये किंवा एक मॅच्युरिटी दाखवावी लागते. आणि बाकीच्यांचे कॅरेक्टर्स असे असतात की मस्ती. मला पोरं बाळा होणार नाही, होणार की मग का नाही होणार. माझं तर पोरं बाळांचा विषय होय. पाहिलीस की काय.